मला ना स्किन केअर करायचा खूप कंटाळा येतो। पार्लरमध्ये जाऊन क्लीनअप तर करायचं, पण घरामध्ये कामच एवढे असतात की वेळच मिळत नाही। घरगुती उपाय करायचा तर अगदी वैताग येतो। नमस्कार, मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। बघा, बऱ्याच अशा महिला असतात, मुली असतात की त्यांना घरामध्ये भरपूर कामं असतात। या कामांमधून वेळ काढून स्किन केअर करण्याइतपत किंवा पार्लरमध्ये जाऊन क्लीनअप करण्याइतपत त्यांच्याकडे अजिबात वेळ नसतो किंवा क्लीनअप करण्यासाठी, स्किन केअर करण्यासाठी स्वतःची काळजी घेण्याचा त्यांना खूप कंटाळा येतो। अशा वेळी असं वाटत असतं की झटपट काहीतरी करावं, यामुळे आपली स्किन सुद्धा चांगली होईल, आपला वेळ सुद्धा वाचेल आणि पैसे सुद्धा खर्च होणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त हेल्पफुल असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण या व्हिडिओमध्ये ज्या हॅक्स तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यामुळे तुमची स्किन सुद्धा चांगली होईल, तुमचा वेळ सुद्धा वाचेल आणि तुमचे पैसे सुद्धा अजिबात खर्च होणार नाहीत। तर जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्या स्किन केअर हॅक कोणत्या आहेत हे बघूया। नंबर 1, ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स रिमूव्हिंग स्ट्रिप्स। आता आपल्या चेहऱ्यावरती मोस्टली आपल्या नोजवरती खूप जास्त ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स जमा होत असतात, त्यामुळे आपला चेहरा अजिबात चांगला नाही वाटत। पण काय होत असतं, हे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स रिमूव्ह करण्यासाठी प्रत्येक वेळी आपल्याला पार्लरमध्ये जाऊन क्लीनअप करण्याइतपत आपल्याकडे वेळ नसतो किंवा त्यामध्ये आपल्याला पैसे खर्च करायचे नसतात। त्यामुळे काय होतं, आपल्या चेहऱ्यावरती ते तसेच राहतात आणि आपला चेहरा बिलकुल चांगला नाही दिसत। ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स इन्स्टंटली काढायचे असतील, तुमचा चेहरा छान सुंदर दिसावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स रिमूव्हिंग स्ट्रिप्सचा वापर नक्कीच करू शकता। या ज्या स्ट्रिप्स असतात तर त्यामुळे अगदी काही मिनिटांमध्ये तुमच्या नोजवरचे ब्लॅकहेड्स व्हाईट्स अगदी आरामात निघतात आणि तुमचं नोज हे एकदम क्लीन होतं। आता या ज्या स्ट्रिप्स तुम्ही बघताय त्या हिपहॉपच्या स्ट्रिप्स आहेत। आता ही स्ट्रिप्स नक्की कशी यूज करायची, तर तुम्हाला सिंपल काय करायचं आहे, तुमच्या नाकावरती पाणी लावून घ्यायचं आहे आणि ही चारकोलची स्ट्रिप घ्यायची आहे आणि याची ब्लॅक साईड खालच्या बाजूला करायची आहे आणि अशा पद्धतीने नोजवरती हे लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं प्रेस करायचं आहे। 10 ते 15 मिनिटं हे नोजवरती तसंच ठेवू द्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटांनंतर ही जी स्ट्रिप आहे ती ओढून काढायची आहे। जेव्हा तुम्ही ही स्ट्रिप रिमूव्ह कराल तेव्हा त्या स्ट्रिपवरती तुम्हाला तुमच्या नोजवरती जेवढे काही ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स आहेत ते निघून आलेले दिसतील आणि तुमचं नोज हे एकदम क्लीन झालेलं दिसेल। जेव्हा तुम्ही तुमच्या नाकाला हात लावाल तेव्हा तुम्हाला तुमचं नाक एकदम सॉफ्ट जाणवेल। आता ही स्ट्रिप रिमूव्ह झाल्यानंतर छान असं मॉइश्चरायझर तुमच्या नोजवरती लावायचं आहे। तर आहे ना एकदम सोपा हॅक। तर ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही हिपहॉपचीच नाही तर कुठल्याही ब्रँडची स्ट्रिप यूज करू शकता। मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन साईटवरती सुद्धा अशा प्रकारच्या स्ट्रिप्स तुम्हाला नक्कीच इझिली अवेलेबल होतील। शिवाय याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देणार आहे, तुम्ही नक्की जाऊन चेकआउट। नंबर 2, फेस मास्क। आता बऱ्याच वेळा काय होतं, आपली स्किन जेव्हा डल होते, निस्तेज होते किंवा एकदम काळपट पण आपल्या स्किनवरती येतो, अशा वेळी पार्लरमध्ये जाऊन फेशियल करण्याइतपत आपल्याकडे वेळ नसतो किंवा घरगुती उपाय जर करायचं म्हटलं तर खूप सारे साहित्य गोळा करा, ते मिक्स करा, चेहऱ्यावरती लावा, याचा आपल्याला खूप कंटाळा येतो किंवा घरगुती उपाय हे खूप जास्त मेसी असतात, त्यामुळे ते आपल्याला करायला अजिबात आवडत नाही। अशा वेळी मार्केटमध्ये खूप सारे मास्क अवेलेबल आहेत जे की इन्स्टंटली तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो देण्यासाठी, तुमच्या चेहऱ्यावरचा काळपटपणा काढून टाकण्यासाठी खूप मदत करतात। जेव्हा तुमच्या घरामध्ये एखादं कार्य असतं, लग्न असतं, अशा वेळी जर पार्लरमध्ये जाऊन क्लीनअप करण्याइतपत, फेशियल करण्याइतपत जर तुमच्याकडे वेळ नसेल तर अशा वेळी तुम्ही अशा प्रकारचा फेस मास्क रेडीमेड मार्केटमधून आणू शकता। हे जे फेस मास्क आहे तर ते खूप जास्त युजफुल आहेत। फेस मास्कमुळे इन्स्टंटली तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो येण्यासाठी आणि तुमचा चेहरा छान क्लीन होण्यासाठी खूप मदत होते। आता हा जो फेस मास्क आहे तो O3 प्रोफेशनलचा फेस मास्क आहे, बबल फेस मास्क आहे। हा फेस मास्क कसा लावायचा हे बघूया। आता सिंपल तुम्हाला फेस वॉश करून घ्यायचा आहे, तुमचा चेहरा छान क्लीन करायचा आहे। त्यानंतर हा जो फेस मास्क आहे तो अशा पद्धतीने छान सगळ्या चेहऱ्यावरती लावून घ्यायचा आहे। 10 ते 15 मिनिटं हा चेहऱ्यावरती तसाच राहू द्यायचा आहे। 10 ते 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकताय छान बबल्स आलेले आहेत, कारण हा बबल मास्क आहे। 10 ते 15 मिनिटं चेहऱ्यावरती तसाच ठेवायचा आहे आणि 10 ते 15 मिनिटं छान हा फेस मास्क काढून टाकायचा आहे आणि उरलेलं जे सिरम आहे ते छान स्किनमध्ये ॲब्झॉर्ब करायचं आहे। रिसेंटली तुमची स्किन छान अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी, यंग दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते। हॅक नंबर 3, हँड शीट मास्क। आता बऱ्याच वेळा आपल्याला चेहऱ्याची स्किनची काळजी घ्यायचाच एवढा कंटाळा येतो की आपल्या हाताकडे तर अजिबातच लक्ष नसतं। बऱ्याच वेळा काय होतं, घरातल्या कामांमुळे असेल किंवा थंडीमुळे असेल, आपले हात एकदम रफ होऊन जातात, एकदम ड्राय होऊन जातात, आपल्या हाताला एकदम भेगा पडतात आणि ते दिसायला अजिबात चांगलं नाही दिसत। पण काय होतं, जेव्हा आपले हात रफ होतात, डल होतात, तेव्हा प्रत्येक वेळी आपण पार्लरमध्ये जाऊन मेनिक्युअर नाही करू शकत। अशा वेळी इन्स्टंटली आणि तितकाच लवकर होणारा उपाय आपल्याला हवा असतो। जर तुम्हाला इन्स्टंटली
इन्स्टंटली तुमचे हात सॉफ्ट दिसावेत, एकदम छान मौसूत व्हावेत असं जर वाटत असेल तर मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रकारचे हँडशेक मास्कसुद्धा मिळतात. तो मास्क तुम्ही बघताय तो आहे स्किन एफेक्टचा USA हँड मास्क. अशा प्रकारच्या बऱ्याच ब्रँडचे मास्क हे ऑनलाईन अवेलेबल आहेत किंवा मार्केटमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही आणू शकता. सिंपल तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे हँड छान धुवून यायचं आहे आणि त्यानंतर हँड छान कोरडे केल्यानंतर हे जे मास्क आहेत ते तुमच्या हातामध्ये छान घालून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनिटं हा मास्क तुमच्या हातामध्ये तसाच राहू द्यायचा आहे आणि 10 ते 15 मिनिटानंतर हा मास्क रिमूव्ह करायचा आहे. रिमूव्ह केल्यानंतर छान मसाज करत उरलेलं जे मास्क आहे ते तुमच्या स्किनमध्ये छान मुरवायचं आहे, छान ॲब्झॉर्ब करायचा आहे. आता हा मास्क जेव्हा तुम्ही हातामधून रिमूव्ह कराल इन्स्टंटली तुमचे हात एकदम सॉफ्ट झालेले, मऊ झालेले तुम्हाला जाणवतील. जेव्हा कधी पण तुम्हाला वाटलं ना की तुमचे हात एकदम ड्राय झालेत, कोरडे झालेत किंवा एकदम रफ झालेत, त्यावेळी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता. लगेचच इन्स्टंटली तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. तुमचे हात एकदम सॉफ्ट होतील, एकदम तुम्हाला सॉफ्ट जाणवतील. ही ट्रिकसुद्धा तुम्ही नक्की यूज करा. आता पुढची जी ट्रिक आहे ती आहे हेअर मास्कच्या बाबतीत. बऱ्याच वेळा काय होतं, आपण बरेच घरगुती उपाय केसांसाठी करत असतो. केसांना सॉफ्टनेस येण्यासाठी, केस सिल्की होण्यासाठी, वाढण्यासाठी बरेच घरगुती उपाय करतो. पण काय होतं, घरगुती उपाय जे असतात ते मेसी असतात, शिवाय त्याचा रिझल्ट मिळण्यासाठी थोडासा वेळ लागतो. अशा वेळी जर तुम्हाला इन्स्टंटली रिझल्ट हवा असेल, खूप झटपट रिझल्ट हवा असेल आणि तुमचे केस सिल्की स्मूथ शायनी हवेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करा. आता आपण केसांना हेअर मास्क लावणार आहोत. सगळ्यात आधी केस मी माझे शॅम्पूने छान वॉश करून घेतलेले आहेत. आता ही जी तुम्ही क्रीम बघताय ती आहे स्क्वारकोपची क्रीम. ही जी क्रीम आहे ती हेअर स्पा क्रीम आहे. त्याचा तुम्ही हेअर मास्क म्हणून सुद्धा यूज करू शकता आणि ॲज अ हेअर स्पा क्रीम म्हणून पण यूज करू शकता. तुम्ही कुठल्याही ब्रँडची हेअर स्पा क्रीम यूज करू शकता. लॉरेलची यूज करू शकता किंवा प्लमची यूज करू शकता, ममारची यूज करू शकता. सगळ्याच ज्या ब्रँडच्या चांगल्या ब्रँडच्या हेअर स्पा क्रीम आहेत त्या तुम्ही यूज करा. या ज्या क्रीम्स असतात त्या इन्स्टंटली रिझल्ट देतात आणि इन्स्टंटली आपले केस सिल्की स्मूथ आणि शायनी बनवण्यासाठी खूप जास्त मदत करतात. आपल्या केसामध्ये जर फ्रिजीनेस आलेला असेल, रफनेस आलेला असेल तर इन्स्टंटली आपले केस सिल्की स्मूथ आणि शायनी बनवण्यासाठी या ज्या हेअर स्पा क्रीम आहेत ज्या की मार्केटमध्ये अवेलेबल असतात त्या खूप जास्त मदत करतात. त्यासाठी कुठलाही मेसीनेस आपला होत नाही आणि अगदी इन्स्टंटली आपले केस सुंदर बनतात. आता हेअर स्पा क्रीम अप्लाय करताना कधीही रूटपासून टिपपर्यंत छान हेअर स्पा क्रीम अप्लाय करायची आहे आणि ही जी हेअर स्पा क्रीम आहे ती सगळ्या केसांना लावून झाल्यानंतर 10 मिनिटं ती केसांवरती तशीच राहू द्यायची आहे. 10 मिनिटानंतर साध्या पाण्याने हेअर वॉश करायचा आहे. शॅम्पूचा वापर अजिबात करायचा नाही. एकदा जरी तुम्ही ही क्रीम यूज केली तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या केसांमध्ये विजिबल चेंजेस नक्कीच दिसून येतील. अशा प्रकारे मार्केटमध्ये ज्या क्रीम्स अवेलेबल असतात, ज्या की हेअर मास्कच्या क्रीम असतात, हेअर स्पाच्या क्रीम असतात, त्या तुम्ही यूज करा. यामुळे काय होईल, तुमचा वेळसुद्धा वाचेल आणि कमी वेळेमध्ये तुमचे केस सुंदर, सिल्की आणि सॉफ्टसुद्धा होतील. ज्या क्रीम्स आहेत, हे जे मास्क आहेत ते तुम्ही 2 महिन्यातून एकदा जरी यूज केले तरीसुद्धा तुमचे केस हे चांगले दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनावे असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल. बाय.